तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये समरी रायटिंग हा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत. अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने हा टॉपिक आज आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समरी रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर 4B मध्ये नॉन टेक्च्युअल पॅसेजमध्ये 5 मार्क्ससाठी विचारला जातो. आता बघा सगळ्यात आधी समरी म्हणजे काय? तर बघा, अ समरी इज अ शॉर्ट अँड क्लिअर फॉर्म ऑफ ओरिजिनल पॅसेज. इट कंटेन्स ओनली मेन पॉईंट्स, नॉट एक्झाम्पल और नॉट एक्स्ट्रा डिटेल्स. तर बघा समरी काय असते? तर बघा समरी याला आपण सारांश असं देखील म्हणतो. या सारांशमध्ये फक्त मेन पॉईंट्स इन्क्लूड केले जातात. त्यामध्ये एक्झाम्पल्स किंवा टॉपिकला सोडून एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन नसते. त्यानंतर बघा आपण समरी का लिहित असतो? तर बघा कुठलाही पॅसेज पूर्ण वाचायला आपल्याला वेळ नसेल तर आपण समरी वाचून त्या पॅसेजमध्ये आपल्याला काय दिलेले ते आपल्याला समजू शकतं. त्यामुळे आपण समरी रायटिंग ही करत असतो. आता बघा समरी रायटिंग हा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा त्यासाठी काही स्टेप्स आपण बघू. तर बघा पहिली स्टेप असणार आहे रीड द पॅसेज केअरफुली. तर बघा हा क्वेश्चन आपल्याला नॉन टेक्च्युअल पॅसेजची समरी लिहिण्यासाठी दिलेला असतो. म्हणजे नॉन टेक्च्युअल पॅसेजवरती ऑलरेडी आपण क्वेश्चन आन्सर सोडवलेले असतात. म्हणजे हा पॅसेज आपण ऑलरेडी रीड केलेला असतो आणि हा पॅसेज आपल्याला ऑलरेडी समजलेला असतो. त्यानंतर सेकंड स्टेप असणारे पिक आउट मेन पॉईंट्स. तर बघा समरी लिहित असताना पॅसेजमध्ये दिलेले मेन पॉईंट्स तुम्हाला हायलाईट करायचे असणार आहे. त्यानंतर तिसरी स्टेप रिमूव्ह अननेसेसरी डिटेल्स. तर बघा समरी लिहित असताना जे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला लिहायची नसते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पॅसेजमध्ये दिलेले एक्झाम्पल्स किंवा दोन व्यक्तींमधले कन्व्हर्सेशन किंवा डायलॉग्स किंवा टॉपिकला सोडून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला समरीमध्ये लिहायची नसते. त्यानंतर चौथी स्टेप समरी नेहमी स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायची. पॅसेजमध्ये दिलेल्या लाईन्स ॲज इट इज कॉपी करायच्या नाही. जर तुम्ही कॉपी केल्या ते लगेच इझिली आयडेंटिफाय होतात आणि तुमचे मार्क्स कमी केले जातात. तर बघा ह्या काही स्टेप्स तुम्हाला समरी लिहिताना फॉलो करायच्या आहेत. आता बघा समरी लिहित असताना काही गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. जसं की तुम्हाला एक्झाम्पल्स लिहायचे नसणार आहेत. त्यानंतर डायलॉग्स लिहायचे नसणार आहेत. त्यानंतर रिपीट तुम्हाला सेंटेन्स करायचं नसणार आहे आणि समरी अगदी शॉर्ट आणि क्लिअर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायची. तुम्हाला मिनिमम 7 ते 8 लाईन्समध्ये समरी रायटिंग ही करायची असणार आहे. आता बघा समरी रायटिंगवरती तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो आणि तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा ते आता आपण बघूया. तर बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 4B मध्ये समरी रायटिंगसाठी क्वेश्चन हा विचारला जातो. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 2024 बोर्ड एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर बघा आपण समरी रायटिंग क्वेश्चन नंबर 4A मध्ये जो तुमचा नॉन टेक्च्युअल पॅसेज दिलेला असतो त्या नॉन टेक्च्युअल पॅसेजची समरी आपण लिहित असतो. तर बघा हा पॅसेज तुम्हाला APJ अब्दुल कलामांवरती दिलेला आहे. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला पॅसेज हा रीड करायचा असतो. तर बघा ह्या पॅसेजवरती आपण ऑलरेडी क्वेश्चन आन्सर सोडवलेले असतात. म्हणजे हा पॅसेज ऑलरेडी आपल्याला समजलेला असतो. या पॅसेजमध्ये कुठले मेन पॉईंट्स आहेत हे पण आपल्याला आयडेंटिफाय झालेले असतात. आता समरी कशी लिहायची? तर बघा समरी लिहिताना पूर्ण पॅसेजला छोट्या-छोट्या पॅराग्राफमध्ये ब्रेकडाऊन करायचं आणि त्या पॅराग्राफला शॉर्ट समराईज करायचं असणार आहे. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला पहिला पॅराग्राफ दिलेला आहे. आता बघा ह्या पहिल्या पॅराग्राफमध्ये जे मेन पॉईंट्स आहेत ते आपल्याला हायलाइट करायचे असणार आहे. तर बघा आपला जो पहिला पॅराग्राफ आहे या पहिल्या पॅराग्राफमध्ये आपल्याला APJ अब्दुल कलामांचं पूर्ण नाव दिलेलं आहे. त्यानंतर त्यांचा जन्म कधी झाला आणि कुठे झाला हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर APJ अब्दुल कलाम कधी वारले आणि कुठे वारले हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर APJ अब्दुल कलामांनी काय कार्य केलं ते आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर बघा APJ अब्दुल कलाम हे 2002 पासून तर 2007 पर्यंत इंडियाचे प्रेसिडेंट होते. तर बघा सगळ्यात आधी पूर्ण पॅसेजला छोट्या-छोट्या पॅराग्राफमध्ये ब्रेकडाऊन करा आणि त्यानंतर एका पॅराग्राफमध्ये मेन पॉईंट्स हायलाइट करा. आता बघा पहिल्या पॅराग्राफला आपल्याला कशा पद्धतीने समरी लिहायची असणार आहे. तर बघा पहिल्या पॅराग्राफची कशा पद्धतीने आपल्याला समरी लिहायची असणार आहे. तर बघा APJ अब्दुल कलाम वॉज अ ग्रेट इंडियन सायंटिस्ट हू कंट्रीब्युट्स टू इंडियाज मिसाईल अँड न्यूक्लिअर प्रोग्राम्स. ही वॉज बॉर्न इन 1931 अँड लॅटर ही सर्व्ड ॲज अ प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्रॉम 2002 टू 2007. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या पॅराग्राफला शॉर्ट समराईज हे करायचं असणार आहे. त्यानंतर दुसरा पॅराग्राफ बघा. तर बघा दुसऱ्या पॅराग्राफमध्ये सगळ्यात आधी मेन पॉईंट्स हायलाइट करा. तर बघा दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आपल्याला APJ अब्दुल कलामांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे. ते मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधनं पास आउट झालेले आहेत. त्यानंतर 1958 मध्ये त्यांनी DRDOला जॉईन केलं. त्यानंतर 1969 मध्ये त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनला जॉईन केलं. त्यानंतर ते पुढे परत रिजॉईन झाले DRDO मध्ये 1982 मध्ये. त्यानंतर त्यांनी नंबर ऑफ सक्सेसफुल मिसाईल्स लॉन्च केल्या. त्याच्यावरतून त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. तर बघा हे झाले दुसऱ्या पॅसेजचे मेन पॉईंट हायलाइट. आता याला शॉर्ट समराईज कशा पद्धतीने करायचं? तर बघा कलाम स्टडीड एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड बिगेन हिज करियर ॲट DRDO इन 1958. ही लॅटर जॉइंड ISRO अँड डायरेक्टेड द SLV-3 प्रोजेक्ट, India's first indigenously made satellite launch vehicle. Returning to DRDO in 1982,
ही लेड द डेव्हलपमेंट ऑफ सक्सेसफुल मिसाइल्स इन्क्लुडिंग अग्नी इन 1989, अर्निंग हिम द टायटल मिसाईल मॅन. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पॅरेग्राफला शॉर्ट समराईज हे करायचं असणार आहे. यानंतर बघा थर्ड पॅसेज, यामध्ये देखील तुम्हाला मेन पॉईंट हायलाईट करायचे. त्यानंतर आपल्याला त्याची शॉर्ट समरी ही लिहायची असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला समरी रायटिंग ही करायची असणार आहे. आता बघा ॲक्च्युअलमध्ये समरी कशा पद्धतीने लिहायची असणार आहे, जे आपण पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये पॉईंट हायलाईट केले त्याला सगळ्यात आधी प्रॉपर टायटल द्या. त्यानंतर मिनिमम 7 ते 8 लाईन्समध्ये तुम्हाला समरी रायटिंग ही करायची असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने समरी रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये सॉल्व्ह करायचा असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये समरी रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कशा पद्धतीने विचारला जातो आणि तो कशा पद्धतीने सॉल्व्ह केला पाहिजे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.